नाही तुला तर लयच कदर येऊ राहिली त्या आजीची. तुला काय माहित आहे मग नवीन नवीन लग्न झालं होतं तू आजी काय करे माहित आहे का? त्या पिठामध्ये काचाचे तुकडे टाके मग आले हात रक्त निघालं पाहिजे म्हणून इतकं. आता पाहिलं कशी करत राहते नुसतं भाग्यश्री करत राहते. जेव्हा म्हटलं तुझी काकू आली होती ना मी तर सासरवास भोगला पण मला वाटलं आता नवीन येईल तर तिला बी भोगा लागा. तिला आल्याबरोबर दुसऱ्या दिवशीपासून गाऊन मी साडीवर मी म्हणू मला गाऊन घालायचे नाही म्हणे गाऊन नसते घालत आमच्या घरात परंपरा नाही. आणि हिचे हे आल्याबरोबर बरोबर परंपरा बदलली. आता कसं इंगा दाखवला हाकललं ना घरातून आयास लागलं शेवटी भाग्यश्री जवळ. नाही तू याली आजी तुम्हाला वाटते आता तर लय साधी बोडी दिसते रे. तू तेव्हा पाहिली असती ना ह्या खुनकार होती पुरी 70 होती म्हटलं 70. कायची वय रे तुम्हाला माहित आहे काय ते काकाच्या लेकराला म्हटलं तू प्रोटी चारत जाय म्हटलं. तुम्हाला कधी 1 रुपया फेकून नाही मारला त्याच्या 100ची कोरी नोट देत जाय. आता लई राहिलं आजी हे घे नाही आजी ते खाय ना काही द्यायची गरज नाही तिले. ते म्हणून सासरवास भोगला दुसरी तिसरी असते ना कधीची एंड्रिंग पिऊन मेली असती म्हटलं. एवढा सासरवास भोगा लागला मला. तुम्हाला काय समजते आता तुम्हाला काहीच नाही समजत. जेव्हा तुम्ही मोठे होसाल तुम्हाला बायको येईल तुला नवरा येईल तेव्हा समजत. चुपचाप बस. तुला काय माहित आहे पुऱ्या गावानं बदलामी केली वाली. हिले नांदू नाही द्या हिला नांदू नाही द्या तळ हातावर केस येऊ देईन म्हणे पण हिले नांदू नाही देणार म्हणे. तरी मी हिच्या नाकावर उभी राहून नांदून दाखवलं म्हटलं. शिड्या कुटक्या खाल्ले पण नांदून दाखवले. भगवंतालेच माहित ना किती काबाड कष्ट केले. तुम्हाला काय माहित 1 रुपया फेकून नाही मारले ना आता आली बाप्पा. काय बोलू राहिला तू हितभर जागा दिली म्हटलं त्या आजीनं हितभर. आता पाहिजे चालू कुठून होते कुठून संपते माहित नाही पडत म्हटलं. एवढी साठी जागा पडेल तू काय हाय का कोणाच्या घरी एलईडी आपल्या घरी एलईडी आहे म्हटलं. 1 रुपया जमा करून सगळे भांडी आणली नाही अशा एलईडी जमा केलं. ती आजीनं ते खडकून फेकून मारला. आता कशी आली ताटवर. आता तरी स्वतःच्या मर्जीनं मी तळू शकू राहिली म्हटलं. तेव्हा तर मला साधा चाय मांडायची उजागरी नव्हती. त्या आजीला विचारायला गेन त्याच्यात ते काय म्हणे त्या बाप्पाच्या इथून साखर आणली का माझ्या बाप काढे म्हटलं ते साखरच्या बाबतीत म्हटलं. आता काय तुम्हाला तळून ताळून देतो. माझं मन किती दुखते त्या मलाच माहित.